काय सांगणार? आज वाल्मिक कराड यांनी पुण्यामध्ये शरणागती पत्करलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे? मुख्यमंत्री साहेबांचे खरंच त्यांना आव्हान करून सांगतोय की तुम्ही याच्यात सोडू नका कोणाला आता, कारण मराठा समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलाय. कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, देशमुख भैयांचं कुटुंब सगळं दहशतीखाली आहे. त्यांच्या घराला पूर्ण संरक्षण द्या आज. हो, कारण ते घाबरलेले आहेत, दहशतीखाली ते गुंड आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जर ऐकत असतील तर तातडीनं त्यांच्या घराला संरक्षण लावा, त्यांच्या प्रत्येक माणसाला संरक्षण द्या आणि आजीवन द्या. कारण प्रत्येक जण आज राज्यातला माणूस हळहळ करतोय, संतोष भायाचा इतका क्रूर पद्धतीनं खून करण्यात आलेला. त्यामुळे कोणाला सोडू नका. ही प्रतिक्रिया देतेच कस काय? आता कळालं आम्हाला तुमच्या माध्यमातून. प्रतिक्रिया आरोपी कस काय देतो? त्यासाठी तुम्ही काय ठरलंय का अंधारातून? तुम्ही काय अंधारातून ठरलंय का? काय षडयंत्र सापळा रचलाय का तुम्ही? तू जर माणसं मारा सुटलाय, गोरगरिबांचे लेकरं उन्हात पडायला लागले. आज त्या लेकराच्या, देशमुख भायाच्या लेकराच्या डोक्यावर छत्र नाही राहिलं बापाच. मग आज मायाचं छत्र धरायचं काम पालक म्हणून फडणवीस साहेबांचं आहे. न्याय देण्याचं काम फडणवीस साहेबांचं आहे. तर आरोपी म्हणतो माझा संबंध नाही. कस काय संबंध नाही? बाकीचे आरोपी कुठे आहेत आणखी? हे सगळे आरोपी धरा. हे सगळ्यांचे यांचे कॉल डिटेल चेक करा. ह्यो मारणाऱ्या लोकांशी बोललाय. मारणारे लोक याच्याशी बोललेत का? ह्यो कोणत्या मंत्र्यांशी बोललाय, सरकारशी बोललाय, कोणाशी बोललाय आतापर्यंत? 2-3 महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांची. आणि ज्यांनी पाठबळ दिलंय हे खून पचवायसाठी त्यांना सगळ्यांना मध्ये घ्या. याच्या सगळे लोक भांडतायत. त्या अंजलीताई दमाने या बसल्यात, तिकडे ते धस बसलेत, तिकडे ते क्षीरसागर आहेत, इकडे सोळुंके आहेत. हे सगळे लोक आणि पुरा राज्यातला मराठा समाज, सगळ्या पक्षातला, सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावरती आहेत. आणि हा जर अशी प्रतिक्रिया देतोय, मग काय तुम्ही आमची दिशाभूल करायचं ठरवलंय की काय? आमची दिशाभूल सरकारनं करायची ठरवली? हे बघा मुख्यमंत्री साहेब, यातला एकही माणूस सुटता कामा नाही. सगळे अंडर ट्रायल चालली पाहिजे. मोठमोठाले वकील द्या. एका केसमध्ये संतोष भायाच्या जास्तीत जास्त वकील द्या. उज्ज्वल निकम साहेबांसारखे असे मोठमोठाले वकील उभा करा. जे कुटुंब मागणी करीन ते करा. आमचंही कोणाचं ऐकू नका. जे कुटुंबाला वाटेल ते मोठाले वकील द्या. पण या केसचा छडा म्हणजे हे जेलमध्ये सडलेच पाहिजे. यातला एकही माणूस सुटला, त्या दिवशी राज्य बंद पडलं म्हणून मुख्यमंत्री साहेब समजा. दादा मला काय सांगणार? आज वाल्मिक कराड यांच्यातला एकही जण सुटला मुख्यमंत्री तर राज्य बंद पडेल असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. अशा पद्धतीनं आरोपी प्रतिक्रिया कशी काय देऊ शकतो असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. आमचंही कोणाचं ऐकू नका, मात्र देशमुख कुटुंबियांचं ऐका आणि मोठे वकील देऊन हे आरोपी सडतील जेलमध्ये अशीच तरतूद करा असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. मात्र एकही या प्रकरणातला आरोपी सुटला तर मात्र राज्य बंद पडेल असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडू नये. पूर्ण देशमुख कुटुंब दहशतीखाली आहे, पोरकं झालेलं आहे आणि त्यांचे मायबाप आता सरकार आहे. आणि म्हणूनच हत्या प्रकरणातला प्रत्येक आरोपी हा जेलमध्ये सडलाच पाहिजे, याची सोय करा. एकही जण सुटला नाही पाहिजे असाही एक प्रकारे इशाराच दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी. कारण जर एखादाही जण सुटला तर राज्य बंद पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. थोड्याच वेळापूर्वी या हत्या प्रकरणातील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे त्यांच्या भेटीसाठी आलेले होते. 20-22 दिवस झालेले आहेत आणि आता या प्रकरणात कोणताही आरोपी जो आहे, जे 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत, ते अजूनही सापडलेले नाही आहेत. त्या सगळ्या आरोपींना ताब्यात घ्या आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करा अशी मागणी ही देशमुखांनी सुद्धा केलेली होती. धनंजय देशमुख यांनी ही मागणी केलेली होती आणि त्यांनी जी पिटिशन दाखल केलेली आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये, त्या संदर्भात सुद्धा काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.